शेतकरी मित्रांनो, अंकुर सीड्स कंपनीचा चारू आणि ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीचा गोल्ड 100 यापैकी आपण कोणता वाण लागवड केला पाहिजे? दोन्हीमध्ये फरक काय आहे? कोणता वाण काय वैशिष्ट्ये आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मग पाहूया सविस्तर माहिती. शेतकरी मित्रांनो, यावर्षी हवामान खात्यानं पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे असा हवामान अंदाज दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला कमी कालावधीमध्ये येणारं वाण, त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये वाढणारे वाण आपल्याला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, अंकुर सीड्स कंपनीची चारू ही एक फार लोकप्रिय असलेली तुरीची जात आहे. या तुरीचा दाणा हा लाल असतो. हे वाण कोरडवाहू लागवड करू शकता. कमी पाऊस असलेल्या भागामध्ये याची लागवड आपण करू शकता. कालावधी जर पाहिला तर 155 ते 165 दिवस कालावधी आहे. झुडपासारखी वाढते, फांद्या जास्त येतात. शेंगा हिरव्या तपकिरी पट्टे अशा शेंगा आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात, कारण ही झुडपासारखी वाढते. भरपूर फुटवा या व्हरायटीला मिळतो. त्याचबरोबर आपण 45 दिवसानंतर शेंडा खुडल्यानंतर सुद्धा खूप चांगला रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. साईड ब्रांचेस भरपूर निघालेल्या बघायला मिळतात. चारू हा वाण जो आहे तो मर रोग सहनशक्ती चांगली आहे. 100 दाण्यांचं वजन जर पाहिलं तर 10 ते 11 ग्रॅम. चारू या वाणाची लागवड करताना आपण अंतर 4 ते 5 फूट 2 लाईनमध्ये ठेवायचं आहे. त्याचबरोबर 2 रोपांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर आपल्याला ठेवायचं आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वसाधारणपणे 10 ते 12 क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून आपण यापासून उत्पन्न काढू शकता. शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचे जे वाण पाहणार आहोत ते आहे ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीचं गोल्ड 100. शेतकरी मित्रांनो, तपकिरी रंग, टपोरा दाना असलेलं हे वाण आहे. मध्यम ते उशिरा येणारं वाण आहे. कालावधी 160 ते 175 दिवसांचा कालावधी आहे. फांद्या करणारी जात आहे. शेंगा जाड हिरव्या असतात, त्याचबरोबर चमकदार असतात. दाणे मोठे, हलके, तपकिरी लालसर असतात. मर रोग सहनशील बियाणं आहे. एकसारखी पक्वता येते. उत्पादन 10 ते 12 क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून आपण घेऊ शकता. मध्यम ते भारी जमीन यासाठी लागते. ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण चांगलं आहे या ठिकाणी आपण लागवड करू शकता. मध्यम ते चांगला पाऊस असणाऱ्या भागामध्ये आपण याची लागवड करू शकता. या सुद्धा वाणाचा शेंडा हा 45 दिवसानंतर आपल्याला खोडायचा आहे, जेणेकरून भरपूर साईड ब्रांचेस मिळतील आणि भरपूर शेंगा, त्याचबरोबर उत्पन्न आपल्याला जास्त मिळेल. शेतकरी मित्रांनो, आपण कोणताही वाण सिलेक्ट करा, परंतु आपण जूनचा 2रा आठवडा ते जुलैचा 1ला आठवडा हा पेरणीसाठी योग्य काळ आहे हे ध्यानात ठेवलं पाहिजे. उशिरा पेरणी केल्यानंतर पिकाची वाढ खुंटते, उत्पादन कमी येतं. शाखीय वाढ होण्यास पिकाला पुरेसा कालावधी मिळत नाही. तूर पिकाची पेरणी कोणत्याही परिस्थितीत 15 जुलैपूर्वी संपवायची आहे. पेरणीस 15 दिवसाचा उशीर झाला तर 25 ते 30% उत्पन्न आपल्याला कमी मिळतं. 30 दिवसाचा उशीर झाला तर 50 ते 60% घट येते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तूर पिकाची पेरणी ही योग्य कालावधीमध्ये करणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्या उत्पादनामध्ये फार मोठी घट येऊ शकते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जमिनीची निवड करत असताना जमीन योग्य निवडणं गरजेचं आहे. तुरीची मुळं खोलवर जातात, त्यामुळं मध्यम ते भारी 45 ते 60 सेंटीमीटर म्हणजेच 2 फुटापर्यंत खोल आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपल्याला निवडायची आहे. शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्याही बियाण्याची ॲड करत नाही, त्यामुळं आपल्याला जो योग्य वाटेल तो वाण आपण लागवड करू शकता. परंतु भरघोस उत्पन्न देणाऱ्या वाणाची निवड करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला उत्पादन भरपूर मिळेल आणि एकंदरीत नफा चांगला मिळेल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला बीज प्रक्रिया करणं सुद्धा गरजेचं आहे. रोगप्रतिबंधक कार्बेंडाझिम किंवा थायरम 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी चोळून आपल्याला लागवड करायची आहे. त्याचबरोबर भरपूर उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे. शेणखत 4 ते 5 टन प्रति एकरी आपल्याला टाकायचं आहे. पेरणीच्या वेळी 10-26-26 किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 किंवा 18-46-0 एक बॅग अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर उत्पन्न येण्यासाठी पेरणीबरोबर द्यायचं आहे.
त्याचबरोबर झिंक सल्फेट 10 किलो अधिक सल्फर 8 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला तूर पिकासाठी द्यायचं आहे. पेरणीबरोबर शेतकरी मित्रांनो, तूर पिकाला फुलोऱ्याच्या वेळी आणि शेंगा भरते वेळी पाणी दिल्यास उत्पादन वाढतं. शेतकरी मित्रांनो, तूर पीक हे सुरुवातीला सावकाश वाढतं, म्हणजे 30 ते 40 दिवस हे अतिशय संत गतीनं पीक वाढत असतं. तूर पीक हे पेरणीपासून 45 दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवलं तर उत्पादनामध्ये भरघोस वाढ झालेली दिसून येते. पेरणीनंतर आणि उगवणीपूर्वी स्टॉम्प हे पेंडिमिथिलिन घटक असलेलं तणनाशक आपण फवारणीसाठी वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, तूर पिकाला सुरुवातीच्या काळात 15 ते 20 दिवस आणि शेंगा भरताना पाण्याचा ताण पडू देऊ नका. उत्पादनामध्ये लक्षणीय घट यामुळे येऊ शकते. पीक फुलवत असताना आणि शेंगा दाणे भरताना अत्यंत संवेदनशील हा कालावधी असतो. कळ्या धरताना, फुलोऱ्यात, शेंगा दाणे भरताना या 3 अवस्थेमध्ये जमिनीत ओल असणं आवश्यक असतं. नसेल तर पाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. शेंडा खुडणी आपल्याला एकदाच करायची असेल तर 35 ते 45व्या दिवसांनी करायची आहे. 6 इंच शेंडा वरून कट करावा, जेणेकरून भरपूर फुटवा आपल्या तूर पिकाला निघू शकेल. शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर आपण कृषी मंत्रालय, भारत सरकार, किसान हेल्पलाईन सेंटर 1800 180 1551 या टोल फ्री नंबरवर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दररोज कॉल करून शेतीविषयी कोणत्याही प्रकारची माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.